लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। बघा, जो काही 10वा हप्ता होता तो 10वा हप्ता सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर तुम्ही सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर बघत आहात आणि बघा सर्वात मोठी बातमी देखील समोर आलेली आहे आणि ती बातमी तुम्ही बघू शकता। एक मोठी बातमी समोर आलेली आहे, तर ही पुढील मोठी बातमी काय असणार आहे ती बातमी पण समजून घ्या। हे बघा, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय। बघा, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वात मोठं गिफ्ट आता जे सरकार आहे ते तुम्हाला देत आहे। राज्य सरकार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट देत आहे। ते मोठं गिफ्ट काय आहे? ते मोठं गिफ्ट तुम्हा सर्वांसाठी आहे, पुरुष असो महिला असो सर्वांसाठी गिफ्ट आहे, ते सर्वसामान्यांसाठी हे गिफ्ट आहे। तर हे गिफ्ट काय आहे? गुढी पाडव्यानिमित्त तुम्हाला काय गिफ्ट भेटत आहे ते गिफ्ट पण मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर मग आपण सर्व माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, बघा तुम्ही सर्वजण आता प्रतीक्षा करत होते 10वा हप्त्याची। 10वा हप्ता कधी जमा होणार याकडे तुम्हा सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। तर लाडक्या बहिणींना तर 10वा हप्ता भेटणारच आहे, परंतु बघा आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आता सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात पण माहिती सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत। अतिशय महत्त्वाचे अपडेट, मोठ्या बातम्या आलेल्या आहेत, त्या बातम्या देखील आपण समजून घेणार आहोत। सर्व माहिती भेटणार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। हे बघा, रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळत असतात। त्यामध्ये ज्या मोठ्या बातम्या असो किंवा योजनेसंदर्भात माहिती असो, सर्व टोटल माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते। बघा, आता लाडक्या बहिणींनो माहिती नीटपणे समजून घ्या। सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे। बघा, जो काही 10वा हप्ता आहे हा 10वा हप्ता सुरू करण्यात येत आहे, या संदर्भात अपडेट आहे। 10वा हप्ता सुरू, तर लाडक्या बहिणींना आता 21 रुपये मिळणार का या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। कारण 10वा हप्ता आता सुरू होत आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि ते किती आले ते समजून घेणं फार गरजेचं आहे। तर बघा, आता ज्या बहिणी पात्र आहेत त्याच बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे। ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना तर पैसे काही भेटणार नाहीत। अपात्र होण्याचं कारण तुम्हाला चांगलंच माहीत आहे। 4 चाकी वाहन असेल तर सरकार कसं पैसे देईल? त्यानंतर तुम्ही सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला पैसे काही मिळणार नाहीत। आता बघा, सर्वात मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेत देखील घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय काय आहे, तो निर्णय देखील समजून घेणं फार गरजेचं आहे। एक नवीन निर्णय समोर आलेला आहे, तो निर्णय काय आहे तो निर्णय पण तुम्हाला मी सांगतो। तर बघा, आता नुकतेच तुम्हाला जो 8वा हप्ता होता, 8व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळाले। 7 मार्च रोजी ते 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले होते। त्यानंतर 9वा हप्ता तुम्हाला 12 मार्च रोजी लगेच 1500 रुपये आले, म्हणजे टोटल 3000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर। आता हे 3000 नंतर आता जो 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे। 10वा हप्त्याचे देखील पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झालेले आहे। त्या संदर्भात जी खुशखबर आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्या संदर्भात सर्व काही अपडेट सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, पुन्हा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा फक्त जरी नवीन असाल तर। चला तर मग आता सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व अपडेट नीटपणे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत। बघा, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6000 रुपये आणि हे बघा 6000 रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थीस मिळतात, बरोबर। तर PM किसानचे आणि नमो शेतकरीचे 6000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना मिळतात, टोटल 12000 रुपये।
तर या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा 1,500 रुपयांऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ही माहिती देखील तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे. तर आता बघा, या पार्श्वभूमीवर आता राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात, आता शेतकरी सन्मान निधीचा जरी महिला लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे आणि शेतकरी सन्मान निधीचा पण लाभ घेत असेल तर त्यांना आता दरमहा 1,500 रुपयांऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहे. त्यांच्या खात्यात 500 रुपये जमा होणार आहे असं इथे सांगण्यात येत आहे. बघा, ही माहिती महत्त्वाची होती आणि ही माहिती पहिली माहिती होती. आता पुढे अजून महत्त्वाचे अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्या अपडेट आपण समजून घेऊया. आणि महत्त्वाचं ज्या बातम्या आहेत, टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला आता पुढील अपडेट आपण समजून घेऊया. बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती आहे. आता पुढे माहिती समजून घ्या. ऐन विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि कागदपत्रांची शिथिलता दिल्याने राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले. पहिले 3 हप्ते त्यांना मिळालेही, पण त्यानंतर निकषावर बोट ठेवून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची जी काही कारवाई आहे ती हाती घेण्यात आली. तर भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. जवळपास 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. आणि अजून छाननी प्रक्रिया चालू आहे. अजून भरपूर बहिणी अपात्र होतील ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे फॉर्म भरताना, आणि ज्या बहिणी निकषात बसतच नसतील तर त्यांना अपात्र केलं जाणार आहे. बघा, शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो. तरी पण केंद्र राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत त्यांना 1,500 ऐवजी आता यापुढे 500 रुपयेच दिले जाणार आहेत. ओके, आता जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट समजून घ्या. हे बघा, आता लक्ष्य 2.5 लाख उत्पन्नावर. आता ही अपडेट महत्त्वाची आहे. महत्त्वाचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती माहिती समजून घ्या. आता बघा, ही महत्त्वाची माहिती आहे. तर काय म्हटलेलं आहे, आता लक्ष्य 2.5 लाख उत्पन्नावर. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील 2,58,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाखो महिला असू शकतात असा महिला व बाल कल्याण विभागाला आहे. त्यामुळे 4 चाकी वाहने असलेल्यांनीही, हे बघा, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहेत नीटपणे समजून घ्या मी माहिती काय सांगत आहे. तर 4 चाकी वाहने असलेल्यांची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतली तशीच माहिती पॅन कार्डवरून लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती याची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट. तर 4 चाकी वाहन असलेल्यांची जी माहिती आहे ती परिवहन विभागाकडून मागवण्यात आली होती. आता तशीच माहिती पॅन कार्ड, हे बघा, पॅन कार्ड जे आहे, आता पॅन कार्ड इथे सांगितलं जात आहे. पॅन कार्डवरून लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती आहे. पॅन कार्डवरून आता समजणार आहे. बघा, पॅन कार्डवरून समजणार आहे की लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती याची माहिती जी आहे ती आयकर विभागाकडून, हे बघा, आयकर विभागाकडून मागवण्यात आले आहे. तर आता आयकर विभागाकडून ती माहिती मिळणार आहे. आणि जरी तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, हे बघा, लक्षपूर्वक ऐका, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. आलं लक्षात. चला आता पुढे महत्त्वाचे अपडेट समजून घ्या.
तर बघा लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती। तर बघा आता पॅन कार्डवरून आता लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते नेमके किती आहे याची माहिती जी आहे ते आता आयकर विभागाकडून मागवण्यात आले आहे। त्यानुसार आता बघा रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही ना काही अपडेट चालूच आहेत। आता ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता जेव्हा हे बघा आता तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये सांगतो मी आणि त्यानंतर तुम्हाला ही अपडेट पण मिळणार आहे बरं। हे बघा मोठी बातमी आहे। तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट देखील देण्यात आलेलं आहे, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय। तर ही अपडेट काय आहे ही अपडेट पण तुम्हाला भेटणार आहे आणि 10वा हप्ता संदर्भातून माहिती भेटणार आहे। काळजी करू नका, सर्व माहिती भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। आता माहिती समजून घ्या मी काय सांगत आहे। हे बघा भरपूर बहिणींजवळ 4 चाकी वाहन होते, 4 चाकी वाहन होतं। ओके, आता ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन होतं त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि परिवहन मंडळाकडून हे संपूर्ण या संदर्भात माहिती मागवण्यात आली होती। हे बघा इथे स्पष्ट देण्यात आलेलं आहे। हे बघा 4 चाकी वाहने असलेल्यांची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतली, आता तशीच माहिती जी आहे पॅन कार्डवरून, हे बघा जे काही पॅन कार्ड आहे तुमचं, पॅन कार्डवरून लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे म्हणजे आता ते 2.5 लाखांपेक्षा आहे बघा, 2.5 2.5 लाखांपेक्षा जरी जास्त जरी तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। आता 2.5 लाख जे उत्पन्न आहे, आता हे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अपात्र होतील बरोबर। परंतु यासाठी मदत कशाची घेतली जाणार आहे, पॅन कार्ड, जे काही पॅन कार्ड आहे पॅन कार्डच्या माध्यमातून आता हे संपूर्ण बघितलं जाणार आहे की लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे या संदर्भात माहिती घेतली जाणार आहे। आलं लक्षात? बघा भरपूर नवनवीन निर्णय, भरपूर नवनवीन काही ना काही नियम लाडकी बहीण योजनेत येत आहे। तर सर्व चौकशी एकदम काटेकोरपणे चालू आहे, कारण भरपूर बहिणी आहेत ज्यांना लाभ मिळतो। त्यामुळे म्हणजे हा जो लाभ आहे सर्वसामान्य महिलांपर्यंत लाभ जायला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण प्रोसेस आहे आणि त्यानुसार काम चालू आहे आणि जी काही छाननी प्रक्रिया आहे ती जोराने चालू आहे। जशी चुकीची माहिती आढळली, फॉर्ममध्ये थोडी पण चुकीची माहिती आढळली किंवा जरी काही चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर लगेच त्या बहिणींना, त्या महिलेला अपात्र केलं जात आहे। ओके, चला आता लाडक्या बहिणींना जो काही 10वा हप्ता, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना तर रेग्युलर हप्ता चालूच आहे, 3,000 रुपये तुम्हाला आताच नुकतेच मिळालेला आहे। आता जो काही 10वा हप्ता आहे तर 10वा हप्ता संदर्भात जी माहिती आहे ती माहिती समजून घेऊयात, कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा आता 10वा हप्ता सुरू करण्यात येत आहे। त्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण इथे आता समजून घेऊयात। चला तर मग ती माहिती काय आहे ती माहिती मी तुम्हाला आता सांगतो। तर लाडक्या बहिणींनो आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या। हे बघा जो काही 10वा हप्ता आहे, तुम्ही सर्वजण 10वा हप्त्याची वाट बघत आहात, तर 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही आणि 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, हे एवढं लक्षात ठेवा। 2100 रुपये तुम्हाला आता मिळणार नाहीत, 2100 रुपये तुम्हाला पुढे चालून त्या संदर्भात निर्णय होणार आहे। आता सध्या तरी 2100 रुपये भेटणार नाहीत। आता जो काही 10वा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता, तो एप्रिल महिन्यातच भेटणार आहे आणि एप्रिल महिन्यात तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत। आता हे एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला 1500 रुपये मिळणार आहेत त्या संदर्भात अपडेट आलेला आहे, नीटपणे समजून घ्या। हे बघा तारीख बघा 6 ते 10 एप्रिल ही जी तारीख आहे ही तारीख लक्षात घ्या। 6 ते 10 एप्रिल या तारखेदरम्यान लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, 10वा, तर हा 10वा हप्ता अपेक्षित आहे आणि सर्वीकडे हीच माहिती आता सध्या व्हायरल झालेली आहे आणि ही माहिती मिळत आहे। आता वरून काही अधिकृत तारीख आलेली नाही, परंतु एक ही अंदाजित माहिती वर्तवण्यात आलेली आहे। शक्यता आहे की 6 ते 10 एप्रिल दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळेल, 6 ते 10 एप्रिल दरम्यान। ओके, अशी माहिती सध्या व्हायरल झालेला आहे आणि या संदर्भात सर्वीकडे चर्चा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुम्ही पात्र आहात ना, बस तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका, तुमच्या खात्यात पैसे 100% येणार आहेत। ओके,
ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना तर काही भेटणार नाहीत, ज्या बहिणी अपात्र झाल्यात त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे भेटणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि बघा नवीन अपडेट, नवीन नियम, रोज काही ना काही अपडेट येत आहे. तुम्ही फक्त आपल्या चॅनलचे रेग्युलर लाडकी बहीण योजनेचे व्हिडिओ बघत चला. तुम्हाला सर्व काही माहिती मी देण्याचा प्रयत्न करतच असतो, काही टेन्शन नाही. सर्व जी पण अपडेट असो, छोटी असो मोठी असो, सर्व माहिती एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो, एकदम समजून मी तुम्हाला सांगत असतो. ओके, तर हे तुम्हाला समजलं. आता बघा ज्या पण टॉप बातम्या आलेल्या आहेत आज रोजीच्या, ज्या काही महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, राज्य सरकारने घेतले आहेत, तर संपूर्ण अपडेट आपण बघूया. आता अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत, सर्वात मोठ्या बातम्या आहेत. तर काय महत्त्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट आपण आता इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग त्या अपडेट देखील तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. त्या अपडेट पण तुमच्यासाठीच आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत. हे बघा, चला त्या अपडेट काय काय अपडेट आहेत त्या अपडेट आता आपण इथे समजून घेऊयात. हे बघा, त्या अपडेटला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर पहिली सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट आहे, ती अपडेट आपण आता जाणून घेऊया. बघा, पहिली सर्वात मोठी अपडेट आहे. हे बघा, मोठी बातमी, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय. बघा, तुम्ही सर्वजण याच अपडेटकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं की गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट राज्य सरकारने काय दिलेलं आहे. तर बघा, त्या संदर्भात माहिती आता समोर आलेली आहे. हे बघा, मोठी बातमी समोर येत आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर सर्वांसाठी, पुरुष असो महिला असो सर्वांसाठी ही अपडेट आहे, सर्वांसाठी. त्यामुळे सर्वांनी लाईक करा बरं, लाईक करा. माहिती तुमच्यासाठी आहे आणि अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही, मीच तुम्हाला ही माहिती सांगत असतो. ज्या पण रोजच्या महत्त्वाच्या बातम्या असतात, जे निर्णय महत्त्वाचे असतात तेच मी तुम्हाला सांगत असतो, जे कामाची बातमी तीच बातमी तुम्हाला मी सांगत असतो. बघा, तर आता गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट दिलेलं आहे. ते गिफ्ट आता 1 एप्रिलपासून या संदर्भात त्याची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे. बघा, काय ती अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बघा, वीजच्या दरात कपात करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहितीच आहे वीज बिल किती जास्त येते हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहीत आहे. त्याचे रेट जे आहेत, दर जे आहेत ते दर तुम्हाला माहितीच आहे किती आहेत ते. तर तुम्हाला वीज बिल कधी ना कधी तुम्हाला जास्त वीज बिल आलेलंच असेल आणि त्या वीज बिलमुळे तुम्ही टेन्शनमध्ये गेलेला असाल, बरोबर. आता त्यामध्ये सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, येत्या 1 एप्रिलपासून पुढील 5 वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे. बघा, स्वस्त दरात आता वीज मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहे. आणि बघा, नवे दर यामध्ये लागू करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठी अपडेट, खुशखबर आहे, जे वीज बिल आहे ते आता तुम्हाला कमी येत जाणार आहे. कारण त्यामध्ये आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजचा जो काही दर आहे त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि 1 एप्रिलपासून हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघा, काय म्हटलं आहे, 1 एप्रिलपासून पुढील 5 वर्ष. हे बघा, 1 एप्रिलपासून पुढील 5 वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे. 5 वर्ष तरी तुम्हाला स्वस्त वीज मिळणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे बघा, त्या संदर्भात अजून महत्त्वाची माहिती आहे. बघा, घरगुती वापरकर्त्यांना दिलासा. बघा, घरगुती वापरकर्त्यांना दिलासा. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. विजेच्या दरात कपात केली जाणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
1 एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्यांना हे बघा वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. याचा उद्योग क्षेत्रात हे बघा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे. ओके, तर ही एक अपडेट तुम्हाला समजली. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे ती महत्त्वाची अपडेट देखील आपण इथे समजून घेणार आहोत. बघा दुसरी महत्त्वाची अपडेट इथे आपण जाणून घेऊयात. अपडेट नंबर 2, सावधान तुमच्या खिशाला बसणार झड. 1 एप्रिलपासून देशातही होणार 10 मोठे बदल. आता 10 नवे मोठे बदल देखील 1 एप्रिलपासून होणार आहेत. त्या संदर्भात देखील माहिती समजून घेऊया. हे बघा प्रत्येक महिन्याच्या सुरुवात अनेक मोठ्या आर्थिक बदलांनी होत असते. विशेष म्हणजे आगामी 1 एप्रिल 2025 पासून देखील अनेक आर्थिक बदलाव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर याचं कारण समजून घ्या. कारण नवीन कर वर्ष म्हणून सुरू होणाऱ्या पुढील महिन्याची पहिली तारीख देखील अनेक मोठ्या बदलांना सुरू होणार आहे. तर मार्च महिना संपत आलाय आणि नवीन कर वर्ष सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणे 1 एप्रिल 2025 देखील अनेक मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे. या बदलांचा परिणाम तुमच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या LPG हे बघा LPG सिलेंडरच्या किमतीपासून ते तुमच्या बँक खात्यापर्यंत जाणवेल. बघा त्याचवेळी काय म्हटलंय, त्याचवेळी जर तुम्ही SBI सह कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत. 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. बघा सर्वात महत्त्वाचे बदल 1 एप्रिलपासून होणार आहेत. काय काय बदल होणार आहेत तुम्ही समजून घ्या. हे बघा ATM कार्ड, बँकेचे क्रेडिट कार्ड यामध्ये मोठे बदल होणार आहेत. बँकांमध्ये बदल पाहायला भेटणार आहेत. काही ना काही निर्णय होणारच आहेत पुढे, ते आपल्याला समजणारच आहेत. तसेच LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होणार आहेत. काही ना काही बदल 1 एप्रिलपासून आपल्याला पाहायला भेटणार आहेत. सर्वमध्ये आपल्याला काही ना काही चेंजेस पाहायला मिळणार आहेत. तर ही होती एक महत्त्वाची नंबर 2ची अपडेट. ही अपडेट पण तुम्हाला समजली आणि काय काय बदलणार आहे 1 एप्रिलपासून त्याबद्दल जे अपडेट आहे ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात माझ्याकडे माहिती आली तर मी नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो की काय काय बदलणार आहे, काय काय स्वस्त होणार आहे, काय महाग होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ओके, चला आता 2 नंबरची बातमी तुम्हाला समजली. 3 नंबरची मोठी बातमी काय आहे ती बातमी पण आपण जाणून घेऊया. चला तर मग आता बातमी नंबर 3 बघा, सर्वात मोठी बातमी आहे. बातमी नंबर 3 ग्राहकांना मिळणार दिलासा, पेट्रोल डिझेल स्वस्त होणार. पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले मोठे संकेत. बघा आता पेट्रोल डिझेलचे जे काही स्वस्त होणार आहे, पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार आहे. ग्राहकांसाठी ही देखील मोठी आनंदाची अपडेट आहे. तर बघा आनंदाची बातमी समजून घेऊया. हे बघा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत हे बघा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. तर मागील वर्षभरात सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती कमी केल्या नाहीत, परंतु खाजगी कंपन्या ग्राहकांना प्रति लिटर 3 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. जर कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्या तर इंधनाच्या किमती आणखीन कमी होऊ शकतात असे पुढे म्हणाले. बघा तर पेट्रोल डिझेलचे देखील भाव कमी होणार आहेत, दर कमी होणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे. बघा या टॉप काही अपडेट होत्यात, महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण अपडेट बघितलेले आहेत. बघा आज आपण काय काय माहिती बघितली, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि त्या संदर्भात अजून टॉप बातम्या देखील बघितल्या. चला आता महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट जाणून घेतल्या. आजची जी काही महत्त्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती अपडेट आपण जाणून घेतली. त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना गिफ्ट काय मिळालं, तर ते गिफ्ट आहे विजेच्या दरात कपात होणार आहे, या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. विजेच्या दरात कपात होणार आहे. आता तुम्हाला वीज बिल आहे ते कमी येणार आहे आणि 1 एप्रिलपासून पुढील 5 वर्ष स्वस्त दरात तुम्हाला वीज मिळणार आहे. ओके, तर ही खुशखबर आहे सर्वसामान्य लोकांसाठी. ओके, सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा यामुळे मिळालेला आहे. त्यानंतर 1 एप्रिलपासून 10 मोठे बदल होणार आहेत. त्यामध्ये गॅस सिलेंडर असो, तसेच बँक असो, ATM कार्ड असो, त्यामध्ये अनेक भरपूर नवे नियम लागू होणार आहेत. 1 एप्रिलपासून त्यामध्ये बदल होणार आहेत. तसेच आपण अपडेट बघितली, पेट्रोल डिझेलचे भाव देखील स्वस्त होणार आहेत. त्या संदर्भात पण एक छोटीशी अपडेट आपण बघितली. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर मोठ्या बातम्या असो किंवा इतर महत्त्वाचे निर्णय असो, सर्व काही माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर लाडक्या बहिणींनो आणि माझ्या माता बहिणींनो, भावांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच नवनवीन अपडेट माहितीसाठी तुम्ही चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या जरी नवीन असाल तर, आणि या व्हिडिओला लाईक करा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी अपडेटसोबत, एखादी नवीन बातमीसोबत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.